तर ह्या 3-4 पेटेले घेऊन निघालो मी मिनी चिखलदरा पाहासाठी. चला म्हटलं मिनी चिखलदरा काय पाहू. तर तशात आमच्या 3-4 गाड्या होत्या. ते रोण्याला थांबले होते काहीतरी काम असून त्याला त्याच्यानं. मी म्हटलं चला म्हटलं आपल्या बाल्याचा व्हिडिओ काढून घेऊ म्हटलं 1 नंबर चोको. तर हे पुट्टे काही व्हिडिओ काढून नव्हते राहिले. राम भैया तर माहिती आहे तुम्हाला, त्याला सांगितलं फोटो काढायला, तो भाऊ व्हिडिओ काढवला होता. मी म्हटलं राम्या काय करू रे मी. तो व्हिडिओच्या गंभीरतेला लक्षात ठेवून मी डायरेक्ट कॅमेरामॅन चेंज करून टाकला. डायरेक्ट कन्यालाच टाकलं मी म्हटलं कन्या तू व्हिडिओ काढ म्हटलं, बाई तुला तरी काही ना काही समजते म्हटलं व्हिडिओ बद्दल, तू काढ म्हटलं बड्डे बरोबर. हे आले अपिटे. मग मी म्हटलं तू तिथंच बस राम्या, तू येऊ नको डबल मापाशी. मग हायवे सोडला डायरेक्ट धसलो मातीच्या रस्त्यानं. त्यासाठी कायसाठी, कारण माती काय आहे आम्ही, आम्हाला डांबरीचे रस्ते आम्हाला पसंत येत नाही, आम्हाला जायचे मातीच्या रस्त्यानं. तर आपल्या 3-4 गाड्या आल्या तर सबन पोट्टे पुढे गेले होते. मी चालू होतो मागं. काहून ते हे पोट्टे दाखवत चालू होता. मी म्हटलं थांबा रे, थांब ना वरतच जाऊ द्या राजू. हा एवढा मोठा कॅनलचा आयटम पाहून तर मी समजलो होतं का वरतं काहीतरी खतरनाक आयटम आहे भाऊ. म्हटलं चला म्हटलं भाऊ सायाच्याले काय आहे काय नाही. तर बहीण माय तर वर गेल्यावर समजलं मला मिनी चिखलदरा कोण म्हटलं जाते म्हणून. काय ते पाणी, काय तो धबधबा, काय ते डोंगर, काय त्या दऱ्या, 1 नंबर चोको मध्ये सबन. कसं बाल्या म्हणन तसं. इकडे आलो तर ईश्वर भाऊ चालला काय साठम चालू होता. विहिरीचा गेटच उघडतो म्हणे. मी म्हटलं प्रकृतीसोबत काही खिडवाल करू नका ईश्वर भाऊ, कारण नदी आपल्या बी गावाला लागू नये. एक लक्षात ठेवता, घरात पाणी आले वेळ लागत नाही आपल्या बी. सगळेजण खाली धबधबा पाले गेल्यावर मी का वरती एकटा गोट्या खेळणार आहे काय. मी बी चालला गेलो. मी म्हटलं जाऊ द्या म्हटलं, एक वेळा आला तर एन्जॉय करून घेऊ. तशी बी घरचे लॉक पाहिल्यावर तर आपल्या शिवाय देणारच आहे. कोण घेऊ म्हटलं, तशी आपल्याला लाच थोडी आहे, तुम्हाला तर माहित आहे. हा तर भाऊ संपर्क क्षेत्राच्या बाहेरच होता आमच्या. आमचं काय चालू, याचं काय चालू, यालाच माहित. मग आले ते आपल्या अपटी संघटनेचे अध्यक्ष राम भैया. राम भैया कोणाला ऐकून नव्हते राहिले. राम भैया म्हणतो ते अपना काम बनता, भोकात गेली जनता. राम भैयाले पण बाकीची पोट्टे धसले अंद्र. मी म्हटलं निघा बे बा खेकड्या पाण्यात, भोसोचो चावला फावला तर वांदे आपले घरी जायचे. आपल्या राम भैयाले अपटी संघटनेचा अध्यक्ष कोण म्हणतो याचं जिता दाखता उदाहरण सांगतो तुम्हाला. वाह भैयाला त्याला पुट्टे भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत फॉलो करून घ्या. तर बाल्या वाजव रे आता.